बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये असे काही प्रसंग घडतात की एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी अपशब्द बोलते किंवा आपला अपमान करते. मग आपण काही तास नव्हे, दिवस नव्हे, महिने नव्हे, तर वर्षानुवर्षे त्या शब्दांचा विचार करत बसतो. आता जी व्यक्ती ते वाईट शब्द बोलली ती व्यक्ती अर्थातच वाईट आहे, ह्यामध्ये काही दुमत नाही. हे एक निर्विवाद सत्य आहे. परंतु त्याहूनही भयंकर सत्य असं का त्याचे जे वाईट शब्द आहेत ते आपण कवटाळून बसलो आहोत, त्यांना आपण कुऱ्हाळत बसलो आहे आणि त्याच्यामुळे आपली पूर्ण ऊर्जा व शक्ती ही व्यर्थ वाया जात आहे. त्याच्यामुळे आपल्याला मनस्ताप होत आहे आणि त्याच्यातूनच पुढे आधी व्याधी रोग हे निर्माण होणार, याच्यामध्ये काही दुमत नाही. आपण रस्त्याने जात असतो तेव्हा बऱ्याचदा आपल्या अंगावरती चिखल उडतो. मग आपण काय करतो? तो चिखल धुवून टाकतो व नव्याने सुरुवात करतो. रस्त्याने जात असताना कितीतरी वेळा एखादं कुत्रा आपल्याकडे बघून भुंकते, म्हणून काय आपण पुढचा प्रवास सोडून त्या कुत्र्यामुळे धावत बसत नाही. तसंच हे असे प्रसंग आपल्या आयुष्यात घडतच राहणार. म्हणून काय आपण ते शब्द, ते प्रसंग कुरवाळत बसायचे नाही, त्यांना कवटाळत बसायचे नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं असते. तर तसं नसेल केलं तर यातून सर्वात मोठं नुकसान असं घडते का त्याच्याने जो मनस्ताप होतो त्याच्याने आपण आपलं जीवनकार्य, आपलं ध्येय, आपलं जो गोल असेल त्यापासून विचलित होतो. आणि बघा, वेळ, काळ, समय हे सर्वात मोठा न्यायाधीश आहे. प्रत्येकाचा न्याय हा होणारच, त्यात काही दुमत नाही आणि याला कोणीही अपवाद नाही. मग आपण स्वतः असू दे, काही इतर असू दे. म्हणून जर काही असे प्रसंग घडले तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा. कारण काय होते, त्या वाईट व्यक्तीचे जे वाईट शब्द आहे त्याच्यावरती आपण एवढं चिंतन करतो का ते वाईट शब्द शेवटी आपल्या जीवनात उतरतात व आपल्या स्वभावाचा एक भाग बनतात. म्हणून जे झालं त्याचे तेच विसरा आणि नव्याने पुढच्या कार्यास सुरुवात करा. बघा, आनंद हा आपल्यालाच होईल, समाधान आपल्यालाच मिळेल.